काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वत्र पळसाद उमटतात। कुर्ल्यामध्ये शिवसेनेकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध व्यक्त केला। तसंच यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोदी शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरेंनी केली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये विविध पक्षांच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी करत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर राज्यातील विविध भागात निषेध आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या येवल्यामध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं। या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरली। या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेतली। या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण खोऱ्यामध्ये जनतेनं निषेध आंदोलन केलं। यवतमाळच्या माईंदे चौकामध्ये शिवसेनेनं पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। सातारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी पहलगाममधल्या हल्ल्याचा निषेध केला। पदाधिकाऱ्यांनी काळा फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पहलगामला भेट दिली। ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणची त्यांनी पाहणी केली। अमित शहा कालपासून जम्मू काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत। पोलीस नियंत्रण कक्षात जाऊन शहांनी जखमी पर्यटकांसोबत संवाद साधला। कुठल्याही परिस्थितीमध्ये देशविरोधी शक्तींचा नायनाट केल्याशिवाय भारत शांत बसणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खासदार श्रीकांत शिंदेंनी संवाद साधून धीर दिला। श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांशी खासदार शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला। 69 पर्यटकांना सुखरूप परत आणण्याची तयारी सुरू करण्यात आली। राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पहलगाम हल्ल्याचं उत्तर दिलं होतं। यावेळी सुद्धा असंच उत्तर देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। गेल्या काही वर्षात काश्मीर इथलं पर्यटन सुरळीत सुरू होतं, मात्र सगळं उद्ध्वस्त झालं अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। दहशतवाद्यांना शोधून कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुश्रीफांनी केली। दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्र सिंग राजे भोसले यांनी दिली। मोदी शहा जशास तसं उत्तर देतील असं त्यांनी म्हटलं। काश्मीरमधला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळीमा फासणारा असं वक्तव्य काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं। हल्लेखोरांना पकडून समूळ नष्ट केलं पाहिजे असंही थोरात म्हणाले। पहलगाम हल्ला हा केंद्र सरकार आणि गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे असं हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं। तिथे अडकलेल्या पर्यटकांना लवकरात लवकर राज्यात आणावं अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। पहलगाममधला हल्ला हा देशाच्या एकतेवरचा हल्ला असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। तसंच पाकिस्तानकडून काश्मीरला कमजोर करण्याचा डाव असल्याचं विधान सुद्धा आव्हाड यांनी केलं। मंत्री उदय सामंतांनी रत्नागिरीतून काश्मीरला गेलेल्या पर्यटकांशी फोनवरून संवाद साधला। रत्नागिरीतले सर्व 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे। रत्नागिरीतून पर्यटनासाठी ते काश्मीरला गेले होते। पहलगाममधला दहशतवादी हल्ला हा भारतासाठी पुलवामा 2 आहे असं वक्तव्य जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी SP वैद यांनी केलेलं आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी केलं। जम्मू काश्मीर सरकारकडून पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। तर गंभीर जखमींसाठी 2 लाखांची मदत तर किरकोळ जखमींना 1 लाखांच्या मदतीची घोषणा केली। पहलगाम हल्ल्यातल्या संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले। जम्मू काश्मीर पोलिसांनी या संशयितांचे स्केच प्रसिद्ध केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल होताच पंतप्रधानांनी विमानतळावर बैठक घेतली। NSA, EAM, FS यांच्यासोबत दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली। पहलगामच्या हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। बैठकीमध्ये पहलगामसह जम्मू काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला। तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला। किनारपट्टी भागामध्ये चेकपोस्ट संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले। तर गर्दीच्या किनाऱ्यावर 24 तास गस्त तर पर्यटन स्थळावरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली। काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य समोर आले। ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळीची ही दृश्य पहलगाममध्ये पर्यटक झिप लाइनिंगचा आनंद घेत होते, मात्र त्याच वेळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला।
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधल्या द लेक रस्त्यावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतो. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधलं पर्यटन ठप्प झालं. काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पनवेलमधल्या एकूण 39 पर्यटकांपैकी एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर एक पर्यटक जखमी आहे. दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेलचे दिलीप देसले यांचा मृत्यू झाला असून कामोठेमधले सुबोध पाटील जखमी झाले. काश्मीर पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या 3 पर्यटकांचा मृत्यू झाला. ही 3 कुटुंब 2 दिवसापूर्वी पत्नी मुलांसोबत काश्मीर इथं पर्यटनासाठी गेले होते. मात्र दहशतवादी हल्ल्यामध्ये हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 3घांचाही मृत्यू झाला. नागपूरमध्ये 170 पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले. सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. तसंच त्यांना सुखरूप परत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काश्मीरमधल्या सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. जागोजागी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संयुक्त शोध मोहीम सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मोठा पुरावा झी24 तासच्या हाती लागलाय. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तिथे संशयित बाईक आढळली. विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या बाईकचा सध्या तपास सुरू आहे. याच बाईकवरून दहशतवादी आल्याचा संशय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण पसरलंय. पाकिस्तान सरकारनं भारत-पाक सीमेलगतची अनेक गावं रिकामी केल्याची माहिती. पाकिस्तानला भारत सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याची भीती वाटते. पहलगाममध्ये अमरावतीचे 36 पर्यटक अडकलेत. हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती. या अडकलेल्या पर्यटकांची काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला. नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसलाय. माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये धात्रक यांच्यासह 6 माजी नगरसेवकांनी देखील पक्षप्रवेश केला. आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली शुभेच्छा. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होईल. परभणी जिल्ह्यातल्या 704 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत पार पडली. 704 पैकी 352 ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव सोडण्यात आल्या. यामध्ये अनेक तालुक्यातल्या मोठ्या असलेल्या ग्रामपंचायती राखीव प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं सर्वच राजकीय पक्षातल्या दिग्गज नेत्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये होम प्लॅटफॉर्मला बसवलेल्या जाळ्यांची खासदार सुरेश म्हात्रे यांनी पाहणी केली. प्रवाशांना पूर्वसूचना न देता या जाळ्या बसवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा पुनर्विचार करून त्यामध्ये सुधारणा करा अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. इंदापूरमध्ये उद्या सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको केला जाणार आहे. मालोजीराजे भोसले समाधी स्थळ आणि गडीवरच्या अतिक्रमणाविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित राहणार आहेत. कल्याणमधल्या 13 गावांमधून महापारेषण कंपनीनं विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू केलंय. मात्र या कामांबद्दल कंपनीनं शेतकऱ्यांना कोणत्याही सूचना आणि नोटिसा दिलेल्या नाहीत. त्यामुळे मनमानी आणि जबरदस्तीने हे काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसंच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. वसई तहसीलदार कार्यालयावर शेकडो आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं. सरकारी जमिनींवरच्या घरांचे सातबारे नावे करण्याची मागणी केली. तहसीलदार कार्यालयावर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू. हिंगोलीच्या सागत गावातल्या महिलांनी हंडा मोर्चा काढला. जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असल्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे मोर्चा काढत 24 तासात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. तसंच पाण्याची व्यवस्था न केल्यास उपोषणाचा इशारा दिला. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. शासनानं मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलन पुकारणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. पुण्यातल्या शिरूरमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली. कांद्याला 10 ते 11 रुपये भाव मिळतो. या भावामध्ये कांदा विक्रीसाठी परवडत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदा वखारीत साठवण्यासाठी बखरी बनवतात. पिंपरी चिंचवडमधल्या बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली. त्यामुळे काकडी, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, घेवडा यांच्या दरात 5 ते 10% वाढ झाली. तर येत्या काही दिवसात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण झाली. प्रति क्विंटल तुरीला अवघा 7,035 रुपयांचा भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. जालन्यातल्या शेतकऱ्यांना ठिबक तुषार सिंचन योजनेचा निधी प्राप्त झाला. 8,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 35 कोटींचं अनुदान जमा करण्यात आलं. गेल्या वर्षी योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली.
जालन्यातल्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचं आवाहन करण्यात आले। ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय मात्र ई पीक पाहणी केली नाहीये त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं। तसंच 25 एप्रिलपर्यंत ई पीक पाहणी करावी असं कृषी विभागाकडून नमूद करण्यात आलं। संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय। वाहनधारकांनी सुद्धा सिग्नलवर उन्हाचा चांगलाच त्यांना फटका बसतोय। नागरिकांच्या सोयीसाठी दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले। पुण्यामध्ये रेल्वे रूळ ओलांडताना आतापर्यंत 922 प्रवाशांचा मृत्यू झालाय। पुणे रेल्वे विभागातल्या 3 वर्षातली ही घटना आहे। तसंच धोकादायकरित्या रेल्वेचा रूळ ओलांडल्याप्रकरणी 1000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली। संभाजीनगर जिल्ह्यातल्या वाळूजसह इतर औद्योगिक वसाहतींमधले उद्योजक वीजेअभावी मेटाकुटीला आलेत। अतिरिक्त वीज पुरवठ्यासाठी महावितरणने नेमलेली एजन्सी टाळाटाळ करते असा आरोप उद्योजक संघटनेने केला। या अडचणींवर उपाय काढावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। जळगाव जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचे 3:13 वाजलेत। रुग्णाला सोडण्यासाठी आलेली रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली। रुग्णवाहिका अचानक बंद पडल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचं कर्मचाऱ्यांनी धक्का देत रुग्णवाहिका चालू करण्याचा प्रयत्न केला। हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला। पुण्यातल्या शिरूरमध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी 35 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले। पोलिसांनी परराज्यातून आणि इतर जिल्ह्यातून हे मोबाईल शोधून काढले तर मोबाईल नागरिकांना परत मिळाल्याने पोलिसांचं अभिनंदन करण्यात आलं। मुंबईतल्या चुनाभट्टीमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 10 कोटींचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे। संभाजीनगरमध्ये महिलांच्या गळ्यातलं चेन आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनेत वाढ झाली। शहरातल्या ज्योतिनगर परिसरामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र लांबून घटनास्थळावरून पोबारा केला। दरम्यान सातारा परिसरात सुद्धा चोरट्यांनी मंगळसूत्र चोरल्याची माहिती आहे। वाशिम शहरामध्ये चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते। शहरातल्या सिव्हिल लाईन परिसरातलं एक चंदनाचं झाड चोरट्यांनी कापून दिले। घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी चोरी केली। अंबरनाथमधल्या गोळीबार प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी जितेंद्र पवार याला अटक करण्यात आली। मध्यरात्री लोणावळ्यामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं। उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली। नवी मुंबई महापालिकेनं अनधिकृत झोपड्यांच्या विरोधात कारवाई केली आहे। नेरूळमधल्या 28 आणि वाशीमधल्या 110 झोपड्यांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये सर्व अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या। मुंबईमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 34,000 वाहन चालकांनी 18 कोटींचा दंड थकवला। गेल्या वर्षभरामध्ये 34,076 वाहनधारकांनी 18 कोटी 34,79,991 रुपयांचा दंड अद्याप भरलेला नाही। भिवंडीमध्ये बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। शहरातल्या कल्याण नाका, जकात नाका, शांतीनगर परिसरातले अनेक रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा चालवत होते। पोलिसांच्या कारवाईमध्ये रिक्षा चालक विना परमिट, विना ड्रेस कोड तसंच बॅचशिवाय रिक्षा चालवत असल्याचं आढळलं। हिंगोलीमध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये गावठी बनावटीचं लोखंडी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसं आणि 1 दुचाकी जप्त केली। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली। भिवंडी महापालिकेनं पाणी चोरावर कारवाई केली। चोरीच्या नळ जोडण्या देणाऱ्या प्लंबरवर गुन्हा दाखल करण्यात आला। मनपाच्या अधिकृत नळ जोडणीतून अनधिकृतपणे नळ जोडण्या देऊन पाणी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। जळगावमधल्या चुंचाळेमध्ये कृषी विभागानं बनावट बियाणे प्रकरणी कारवाई केली। या कारवाईमध्ये 18 लाखांचा HDBT या कापसाच्या बनावट बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी एका आरोपीच्या विरोधात चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। जळगावच्या अमळनेरमध्ये जामी चौकातल्या 26 अतिक्रमणं पालिकेनं हटवलीत। यामध्ये 10 पक्की घरं आणि 16 दुकानांचा समावेश आहे। या अतिक्रमणामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे पालिकेकडून अतिक्रमणं हटवण्यात आली। नवी मुंबईतल्या सारपाडा रेल्वे स्टेशन बाहेर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं होतं, त्यामुळे महानगरपालिकेनं अतिक्रमण हटवून फेरीवाल्यांवर कारवाई केली। तसंच या ठिकाणी फेरीवाल्यांना मनाई असल्याचा फलक लावण्यात आला।